रामकृष्ण हरी माऊली. आजच्या व्हिडिओमध्ये आपण संत तुकाराम यांनी रचलेल्या सुंदर अभंगाचा आपण अभ्यास करणार आहोत. तरी सर्वांनी चित्त देऊन ऐकावी ही नम्र विनंती. संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची, तुका म्हणे ये लोकीच्या व्यवहारे, नका डोळे दुरे भरूनी राहो. ही संत तुकाराम महाराजांनी एक अत्यंत मार्मिक आणि उपदेशपर रचना आहे. यात त्यांनी जीवनाचे सार आणि मानवी प्रवृत्तीवर नेमके बोट ठेवलेले आहे. या अभंगाचा अर्थ आणि भावार्थ पुढील प्रमाणे आहे. संत समागमी धरावी आवडी, याचा अर्थ काय होतो? संतांच्या संगतीची मनापासून ओढ किंवा आवड धरली पाहिजे. भावार्थ काय होतो? माणसाचे विचार हे त्याच्या संगतीवर अवलंबून असतात. संतांच्या सहवासात राहिल्याने मनातील मळ विकार दूर होतात आणि सात्विक विचारांची वृद्धी होते. करावी तातडी परमार्थाची, याचा अर्थ काय होतो? परमार्थ साधण्यासाठी अजिबात उशीर करू नका, ती गोष्ट तातडीने करा. आयुष्य क्षणभंगूर आहे. उद्या करू म्हणून म्हातारपणी बघू या विचारात वेळ वाया घालू नका, कारण मृत्यू कधी येईल हे सांगता येत नाही. तुका म्हणे ये लोकीच्या व्यवहारे, याचा अर्थ काय होतो? तुकाराम महाराज म्हणतात की या मृत्यू लोकातील व्यवहारामध्ये खूप काही आहे. यात नाते आहेत, प्रसंग आहेत, संबंध आहेत, व्यवहार आहे इत्यादी गोष्टी सामावलेल्या आहेत. याचा भावार्थ असा होतो की आपण रोजच्या प्रपंचामध्ये नातेसंबंधात आणि कामात इतके गुंतलेले असतो की तेच आपले सर्वस्व मानतो. नका डोळे दुरे भरूनी राहो, याचा अर्थ काय होतो? संसाराच्या धुराने म्हणजे मोह मायाच्या धुराने आपले डोळे अंध करून घेऊ नका. याचा भावार्थ पुढील प्रमाणे. ज्याप्रमाणे डोळ्यात धूर गेल्यावर समोरचे स्पष्ट दिसत नाही, त्याचप्रमाणे संसारातील अति आसक्तीमुळे आपल्याला जीवनाचे खरे ध्येय दिसत नाही. भ्रमात राहून आयुष्य संपू नका, असा इशारा महाराज देत आहेत. हा अभंग आपल्याला वेळेचे महत्त्व आणि प्राधान्यक्रम शिकवतो. प्रपंच करावा, पण त्यात इतके गुरफटून जाऊ नये की स्वतःच्या आत्मोद्धाराचा विसर पडेल. संतांच्या मार्गदर्शनाखाली लवकरात लवकर सन्मार्गाला लागणे हाच सुखी होण्याचा मार्ग आहे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, तुकाराम तुकाराम तुकाराम. बोला पुंडलिक वरदेहार विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.